महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्य सम्राट, मिर्झा एक्सप्रेस फेम डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचं शुक्रवारी सकाळी 6:30च्या सुमारास अमरावती शहरात दीर्घ आजारानं निधन झालं। त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार पार पडले। यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनस माणिकवाडा हे त्यांचं मूळ गाव, मात्र ते सध्या अमरावती येथील परतवाडा रोडवरील नवसारी परिसरात मिर्झा एक्सप्रेस या घरात त्यांचं वास्तव्य होतं। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातिमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, मेहजबी आणि हुमा या 2 सुविद्य कन्या आहेत। त्यांच्यावर अमरावती येथील ईदगाह कब्रस्तानात शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार पार पडले। विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते। त्यांचे एकूण 20 काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपल्या मिर्झा एक्सप्रेस या काव्य मैफिलीचे 6000पेक्षा जास्त सादरीकरण केले होते। गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त होते। त्यांच्यावर अमरावती शहरातच उपचार सुरू होते। वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली होती आणि 1970 पासून त्यांनी मंचावर कविता सादरीकरणाला सुरुवात केली। पुढील 50 वर्ष त्यांनी केवळ विदर्भच नव्हे तर राज्य आणि देश गाजवला। वृत्तपत्रातील विविध स्तंभातून लेखनही त्यांनी केलं। त्यांचाच मिर्झाजी कहीन हा स्तंभ तुफान लोकप्रिय ठरला होता। त्यांचे 20 काव्यसंग्रह असून मिर्झा एक्सप्रेस या नावानं अफलातून किस्से आणि कवितांचा कार्यक्रम प्रसिद्ध होता। शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या, सामाजिक समस्यांवर आणि राजकीय विरोधाभासावर नर्म विनोदी शैलीत लिखाण करणं ही त्यांची ओळख होती। विदर्भातील ख्यातनाम संत फकीरजी महाराज या मंदिर ट्रस्टचे ते ट्रस्टी होते। त्यांचे वडील मिर्झा रज्जाक बेग उर्फ भाईजी हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रभावी राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्व होतं। मराठी आणि वऱ्हाडी भाषेवर त्यांचं निस्सीम प्रेम होतं। त्यांच्या कार्यक्रमांनी वऱ्हाडी भाषेची महती देशभरात गाजली। दिल्लीपासून ते महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईपर्यंत त्यांचे कार्यक्रम सातत्यानं सुरू असायचे। मोठा माणूस, 7वा महिना, उठ आता गणपत, जांगड बुत्ता अशा कितीतरी कविता त्यांच्या लोकप्रिय होत्या। त्यांच्या निधनानं साहित्य क्षेत्रासह जनमानसात हळहळ व्यक्त होत आहे।